नमस्कार। आता कॉलेजेस सुरू झालेले आहेत। फर्स्ट इयर ऑलमोस्ट सगळीकडे सुरू झालेत। फक्त आता फार्मसीचे ॲडमिशन्स आणि मेडिकलचे राऊंड सुरू आहेत। तरी आता कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळतात? आता जे इंजिनिअरिंगला असतील, फार्मसीला असतील, मेडिकलला जात असतील त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची गरज असते आणि काही प्रमाणात ME, MTech, MCA वगैरे विद्यार्थ्यांना। ह्या विद्यार्थ्यांचा खर्च तर काही कमी नाही आहे। तो खर्च दिवसेंदिवस वाढायला लागलाय। प्लस 4-5 वर्षांचे कोर्सेस आहेत। मग तिथला खर्च आणखीन तो पुढे वाढत जातोय। आज जो खर्च आहे तो पुढे राहणार नाही। त्यामुळे कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप मिळतात हे आपण इथं पाहूया। ऑलरेडी तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेलेच आहेत। आता समजा EBC, OBC किंवा कास्टचे जी काही मुलं असतील त्यांना ट्युशन फी मध्ये 100% सवलत असते। काही कास्टना 50% आहे। मुलींना तर जवळपास सगळंच फ्री दिलेलं आहे। मग आता काही डेव्हलपमेंट फी राहिल्या, ह्या तर तुम्हाला मिळालेल्याच आहेत स्कॉलरशिप सगळ्या। प्लस त्या सोडून दुसऱ्या कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ठीक आहे। तुम्ही जरी स्कॉलरशिप गव्हर्नमेंट कडून मिळाल्यात, फी फक्त तुम्ही डेव्हलपमेंट फी भरले तरी तुम्हाला ह्या स्कॉलरशिप मिळणार आहेत। मग आता जवळपास मी एक 8 ते 10 स्कॉलरशिप सांगतोय। त्याच्यामध्ये आणखीन सब टाइप खूप आहेत, पण एक मेजर 5, ज्या 5 मधल्या ऍटलीस्ट 2-3 तर तुम्हाला मिळू शकतात। मग त्या अप्लाय कशा करायच्या, काय करायच्या त्याच्याबद्दल डिटेल्स, त्याच्या लिंक्स असतील, वेबसाईट असतील, त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत। थोड्याफार स्कॉलरशिप बद्दल आपण इथं पाहूया। प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत, काही NGO कडून चालवण्यात जाणाऱ्या स्कॉलरशिप आहेत, त्या स्कॉलरशिप तुम्ही घेऊ शकता। पण इथं मोठ्या मेन ज्या स्कॉलरशिप आहेत त्या विद्यार्थ्यांना खूपच कमी माहिती आहेत। काय झाले माहिती आहे का आज, की स्कॉलरशिप तर देते सरकार, जवळपास शेकडो करोड रुपये, अब्जांमध्ये पैसे सरकार खर्च करतंय, पण ते मिळतात कुणाला? की ज्या लोकांना त्याची गरज नाही आहे किंवा जी लोक बाबा त्यांचं सगळं व्यवस्थित आहे घरात ती घेतात, आणि ज्या विद्यार्थ्यांना, ज्या पालकांना त्या पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ह्या स्कीम पोहोचत नाहीयेत आणि त्यांना त्या स्कॉलरशिप मिळत नाहीयेत। त्यामुळे ह्या स्कॉलरशिप काय आहेत आपण एक एक पाहूया। काही स्कॉलरशिपला उत्पन्नाचे नियम आहेत। 2 लाख, 3 लाख, 8 लाख वार्षिक उत्पन्न। ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या वर आहे असं तसं त्यांना गरजच नाही पडत आहे। मग इथं आपण एक एक पाहू ज्या मेन आहेत, आणि बऱ्याच पुढे आहेत स्कीम की तुम्ही ते पाहू पण शकताय। ठीक आहे। पहिली स्कीम काय, जी बांधकाम कामगार योजना आहे ना। आता तुम्ही म्हणाल हे बाबा बांधकाम कामगाराचं का? ह्या योजनेचा ना बऱ्यापैकी चुकीचा वापर चुकीच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात होतोय। सरकारी नोकर आहेत आणि त्यांनी त्यांची बायको किंवा बाकीचे जे काही घरातले आहेत ते कामगार दाखवलेत, बांधकाम कामगार दाखवलेत आणि त्याची स्कीम्स घेतात। ती स्कीम इथं पुरती मर्यादित नाहीये बाळांनो, की जिथं असं वाटतं लोकांना की ट्रंक दिला जातोय, ट्रंक मध्ये बांधकामाचं साहित्य असतं किंवा काही थोडेफार भांडी दिली जातात, तिथपर्यंत नाहीये। ते शिक्षणामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी ठिकाणी चुकीचा वापर केला जातोय। खरोखर ज्या लोकांना त्याची गरज आहे ते मिळत नाहीये। आता काही लोक दाखवतात, दाखवू पण शकताय, काय हरकत नाही आहे। बरेच शेतकरी आहेत ते शेतीची कामं झाल्यानंतर थोडा एक्स्ट्रा इन्कम म्हणून बांधकाम कामगारावर करतात की बाबा वेगवेगळ्या ठिकाणी करतात। ते तुम्ही दाखवू शकताय, करू शकताय जे असतात, कारण ते लिगली आहे। आता तिथं काय मिळतोय ती स्कॉलरशिप पाहू। ज्या मोठ्या आहेत त्यांनी इझिली मिळतात त्या स्कॉलरशिप पहिला बघूया आणि देन पुढे जाऊ सेंट्रल कडे जाता येईल आपल्याला। आता बांधकाम कामगार योजना असेल 1ली ते 7वी, 1ली ते 7वी जर शिकत असाल तर त्यांना 2,500 मिळत होते, ते तर घेतलंच असतील। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 आहेत। 11वी-12वी मध्ये त्या विद्यार्थ्यांना किती मिळाले? जवळपास 10,000 रुपये मिळाले। 11वीला 10,000, 12वीला 10,000। मग आता सगळ्यात महत्वाचं काय होतं ते इथं। ठीक आहे। ओके, डिग्रीला ऍडमिशन घेतलेलं आहे, इंजिनिअरिंगला घेताय किंवा फार्मा साईडला जाताय तर टेक्निकल जे कोर्सेस आहेत ना तिथं प्रत्येक वर्षी 60,000 रुपये मिळतात। प्रत्येक वर्षी सांगतोय मी, एकदाच नाही, प्रत्येक वर्षाला 60,000 रुपये ते मिळत आहेत तिथं। आता ही खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला मी वेबसाईट पण देतोय, ही कुठं मिळते, काय मिळते, सगळ्या वेबसाईटच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथं अप्लाय करा। 50-100 रुपयामध्ये कोणी तुम्हाला अप्लाय करून देतं। आता बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार चालतोय की आम्ही 60,000 मिळवून देतो, आम्हाला 20,000 द्या, 30,000 द्या, 10,000 रुपये द्या। आता ह्याची गरज नाही। तुम्ही जर नियमांमध्ये असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतात, रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला इझिली तिथे ते 60,000 रुपये मिळतील। आणि जर मेडिकलला ऍडमिशन घेताय, BMS, BHMS, MBBS वगैरे, तिथे वार्षिक तुम्हाला 1 लाख रुपये मिळतात। म्हणजे तुमची इथं स्कॉलरशिप खूप मोठी होते। काही ठिकाणी काय होतात, पहिल्याच वर्षी दिले जातात, पुढे डॉक्युमेंटच्या अडचणी येतात, ते बंद होतात, पण बऱ्यापैकी तुम्हाला हे 60,000 वगैरे क्लिअर होत आहेत।
काहीही प्रॉब्लेम नाही आहे, इझिली मिळतात. कन्स्ट्रक्शन वर्कर ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नसेल तर करू शकताय, आता काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे. तुमची जी स्कॉलरशिपची वेबसाईट दिली तिथं खाली क्लिक करा, तुमचा फॉर्म भरून घ्या आणि काही त्रुटी असतील तर जवळ कुठेतरी नेट कॅफे असतील, सायबर कॅफेवाले वगैरे तुम्हाला भरून देतील, एक 100 रुपये वगैरे फॉर्म घेऊन. तर तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला तो इझिली स्कॉलरशिप आहे ती 60,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे, बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला ती मिळेल. ठीक आहे, ही पहिली स्कॉलरशिप झाली. दुसरी, जे विद्यार्थी हॉस्टेलला राहत आहेत किंवा हॉस्टेल राहत नाहीत, बाहेर पीजी करून राहतात किंवा रूम करून राहतात, तर तिथं विद्यार्थ्यांना किती मिळत आहेत? 30,000 ते 20,000 रुपये वार्षिक मिळाले जातात. त्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख ही स्कॉलरशिप बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे हॉस्टेलला वगैरे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतं. कारण का, बरेच विद्यार्थी आपलं गाव सोडून वगैरे आलेत, मग ते बाहेर आले, त्यांच्याकडे शिक्षणासाठी भरण्याचे पैसे नव्हते आणि आता हे हॉस्टेलच्या राहण्याचे वगैरे खर्च कुठून येणार आहेत? मग त्याच्यासाठी काय केलं जाते, तुम्हाला 30 ते 20,000. आता 30,000 रुपये कोणासाठी मिळतात? मोठ्या सिटी असतील, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, ह्या मोठ्या सिटींमध्ये 30,000 मिळतात आणि छोट्या सिटीची शहरं असतील तिथं 20,000 रुपये मिळतात. हा, त्याच्यासाठी काय पाहिजे? पालक अल्पभूधारक पाहिजेत. ज्यांची जमीन खूपच छोटी आहे, कमी जमीन आहे, अल्पभूधारकचा दाखला मिळतो, त्यांना 30 ते 20,000 रुपये मिळतील. हा, ज्यांच्याकडं अल्पभूधारकचा दाखला नाही पण 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे, मोठ्या शहरांमध्ये 10,000 मिळतील वार्षिक, छोट्या शहरांमध्ये 8,000. समजा ज्यांचा इन्कम 1 लाख ते 8 लाख आहे, त्यांनाही काय मिळतील? 10,000 ते 8,000. आता याच्यामध्ये फरक आहे, ही स्कॉलरशिप आणि दुसरी स्कॉलरशिप ह्याच्यामध्ये फरक येतो. तुमचे काय फरक येणार आहे की बाबा तुमच्याकडे डॉक्युमेंटच्या रिलेटेड काय आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, तिथं तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा. पण मॅक्सिमम लोक ह्या दोनमध्ये बसतात. 30,000 ते 20,000 छोटी शहरं, रेग्युलर शहरं असतील तर तुम्हाला 20,000 रुपये वार्षिक मिळणार. कधी हॉस्टेलला राहत असाल तर, घरी राहत असाल तर मिळणार नाही आहे. म्हणजे घरीच राहतोय आणि ह्या स्कॉलरशिपला अप्लाय केलाय, नाही मिळत आहे तुम्हाला हे स्कॉलरशिप हवे असेल तर तुम्ही बाहेर राहताय, हॉस्टेल राहताय, कॉलेजच्या हॉस्टेलला राहताय, प्रायव्हेट राहताय, रूम करून राहताय, तरीही मिळते, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं अप्लाय करा, तुम्हाला मिळतील, डिटेल्स दिलेले आहेत. तिसरी स्कॉलरशिप काय आहे? फाउंडेशन फॉर एक्सलन्स. बऱ्याच विद्यार्थी जे काय आमचे आहेत किंवा बऱ्याच आहेत की एक फाउंडेशन आहे की त्या फाउंडेशन मार्फत वर्षाक तुम्हाला 60,000 रुपये दिले जातात. हा, आता हे फक्त कुणाला मिळतं? फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणाऱ्यांनाच मिळतंय. म्हणजे असं नाही की मधनच 3rd इयरला आणि लास्ट इयरला भरलाय तुम्ही, फर्स्ट इयरला प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेतलाय. हा, आता प्रोफेशनल कोर्सेस वगैरे असतात, त्याच्याबद्दल बोलू आपण पुढचं, की आता नॉर्मली हे 60,000 रुपये प्रोफेशनल कोर्सेससाठी मिळत आहेत. फर्स्ट इयरचाच विद्यार्थी पाहिजे, इथं लिहिलेलं आहे प्रोफेशनल. आणि कुणाला मिळणार? तिथं डिरेक्ट तुम्ही ह्यांची वेबसाईटची लिंक आहे, मी तिथं क्लिक करा, तिथं डिटेल्स वाचा. कुणाला? नॉर्मली ज्यांना सीईटीला 90% पेक्षा अबव आहेत किंवा JEE जी काय रँक आहे तुमची, IIT असू दे, NITची ऍडमिशनसाठी जी काय रँक मिळाली होती त्या रँकनुसार तुम्हाला इथं मिळतात. सगळ्यांना मिळणार नाही, पण ह्यांचं इथं 90% अबव आहेत. आता 90% अबव म्हणजे काय खूप मोठे मार्क्स तर नव्हते, ते इझिली बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेत, त्यांच्यासाठी आहे. आणि JEE रँकनुसार पण मिळेल. ही तिसरी. आता हे 60,000 आहेत. आता ह्या 3 स्कॉलरशिप काय? ही पहिली तरी बांधकाम कामगार होती, तर हे सगळ्यांना तर मिळतेच बऱ्यापैकी. ते 60,000. हॉस्टेल राहत असाल तर मी समजतो छोट्या शहरांमध्ये, मोठ्या नाही आहेत, ते 20,000. ही ते 60,000 हे इझिली मिळू शकतात, काही प्रॉब्लेमच नाही आहे. ह्या 3 तर मेजर स्कॉलरशिप मी सांगितल्या. सेंट्रल सेक्टरची स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. हा, आता सेंट्रल गव्हर्नमेंट कुणाला देतंय की जर वर्षी 80,000 पेक्षा जास्ती विद्यार्थी देत आहेत. कुणाला देत आहे? इथं रेग्युलर कोर्सेस ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे सायन्स BSc ला ऍडमिशन घेतलाय वगैरे तसे विद्यार्थी असतील त्यांना. आता काय असतं? 10,000 रुपये पहिल्या 3 वर्षांना देतं आणि 4-5 वर्षाचा कोर्स म्हणजे ड्युएल डिग्री किंवा कंबाईन डिग्री असते बाबा, BSc MSc वगैरे, तिथं 4थ्या आणि 5व्या वर्षाला 20,000 रुपये दिले जातात. इथं क्रायटेरिया काय? फिक्स 80% पाहिजेत 12वीला. आता बऱ्यापैकी जे विद्यार्थी 80%पेक्षा जास्त आहेत 12वीला, ते विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसीला वगैरे किंवा मेडिकल साईडला गेलेले असतात बऱ्यापैकी. असं नाही की सगळे जातात, पण जी विद्यार्थी ज्यांना प्लेन ग्रॅज्युएशन करायचं आहे, रेग्युलर ग्रॅज्युएशन करायचं आहे, BSc ला वगैरे गेलेत, त्यांनी अप्लाय करा, त्यांना ही स्कॉलरशिप मिळेल. पुढे मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी स्कॉलरशिप. मायनॉरिटीज मध्ये जे येतात, मायनॉरिटीमध्ये कोण येईल? मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट, ख्रिश्चन जे काय आहेत किंवा जे काय पारसी वगैरे जे आहेत ना, ज्या कास्ट मायनॉरिटीमध्ये येतात, त्यांना प्रोफेशनल कोर्सेसला गेला तर वर्षाला 20,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, प्रोफेशनल म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मा वगैरे असे कोर्सेस जे आहेत ना,
तिथं तुम्हाला लॉ पण येईल त्याच्यामध्ये, LLB वगैरे 20,000 रुपये मिळतात प्रत्येक वर्षी आणि 500 रुपये ते 1000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील. आता 500 रुपये कुणाला, की बाबा जे अपडाऊन वगैरे करतात, घरीच राहतात वगैरे किंवा काय होतं, 1000 रुपये कुणाला मिळतात, हॉस्टेलला राहतात. म्हणजे हे 20,000 आणि 1,000 म्हणजे जवळपास 20 अधिक 12,000 32,000 रुपये इथे मिळाले, जे मायनॉरिटीमध्ये येत आहेत. हां, पण इथं क्रायटेरिया काय आहे की ज्यांचा वार्षिक इन्कम 2.5 लाखांच्या आसपास आहे. ह्या एक मोठ्या 5 स्कीम्स आहेत. ह्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही वाचा, अप्लाय करा, इझी मिळत आहेत. असं नाही, 61,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळत आहेत प्रोफेशनल कोर्सेसमध्ये. प्रोफेशनल कोर्सेस नसतील म्हणजे परत रेग्युलर कोर्सेस BSc वगैरे असेल तर हे 20,000चे तिथे 10,000 रुपये होतात. हां, पण इथले 1000 आणि 500 होते ना, तिथं 1200 रुपये होतात महिन्याला. बाहेर राहणारे वगैरे जे असतात ना, सॉरी 12 लिहिलं, 1200 म्हणजे हे 14,400, 14,000 पकडा आणि हे 10,000 म्हणजे 24,000 नॉन प्रोफेशनल कोर्सेसला, 32,000 प्रोफेशनल कोर्सेस मायनॉरिटीमध्ये जे येत आहेत. मग त्याच्यानंतर दुसऱ्या स्कॉलरशिप्स ज्या काय येत आहेत त्या प्राईम मिनिस्टर स्कीम्स. प्राईम मिनिस्टर स्कीम म्हणजे पंतप्रधान ज्या स्कॉलरशिप आहेत ना, अंडरमध्ये पण खूप आहेत. मुलींसाठी आहेत, मग डिफेन्स कोटामधले ज्यांचे आई वडील डिफेन्समध्ये आहेत किंवा डिफेन्समध्ये ज्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत, डिफेन्समध्ये आहेत, मग त्याच्या पुढे जाऊन ती मुलं बाबा दुसऱ्या कोर्सेस करणार आहेत, प्रोफेशनल कोर्सेस, त्यांच्यासाठी पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत खूप साऱ्या स्कीम्स आहेत. तिथंही लिंक आहे, तिथं काय scholarship.gov.in ही जी लिंक आहे तिथं करा, तुम्हाला सगळ्या स्कीम्स देतील. इतक्या स्कीम्स आहेत की टन्नू येईल आपल्याला की एवढ्या स्कीम गव्हर्नमेंट देत आहे. ह्या आपल्याला आजपर्यंत माहितच नाही. ह्या पोर्टलमध्ये गेलो ना आपल्याला सगळ्या मिळतील. प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत, वेगवेगळे NGO, मगाशी एक सांगितली मी. आता इथं काय अमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कीम काहीतरी एक आहे. अमेझॉन प्रायव्हेटच कंपन्या माहिती असेल तुम्हाला, त्यांच्या अंडरमध्ये पण दिले जातात. वेगवेगळे NGO म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आहेत, मग TCS कडून असेल किंवा काही असेल, HDFC बँक, हे काहीतरी ऐकलं असाल. थोडे पद्धतीने कामं होत आहेत. म्हणजे ह्या प्रायव्हेटमध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागेल, त्या येतील तशा बघा. ही प्रायव्हेट, आता हे काय मी बोलत नाही कारण बऱ्याच फेक काहीतरी असतात, डेटा गोळा करतात, पैसे करप्शन होते, त्याच्यामुळे बघत नाही. हे थोडंसं अप्लाय इथं करताना तो विचार करून अप्लाय करा की खरंच आहे का, देणार आहेत का गोष्टी. टॅब मिळतात, इंटरनेट कनेक्शनचे बिल मिळत आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत प्रायव्हेटमध्ये. आता हे सक्षम स्कॉलरशिप कुणाला, डिसेबिलिटीज आहेत, जे मुलं फिजिकली हँडिकॅप आहेत, त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांच्या अंडरमध्ये सक्षम ही एक स्कीम स्कॉलरशिप दिली जाते. मग त्या स्कॉलरशिप डिसेबिलिटीच्या विद्यार्थ्यांसाठी. स्पेशल स्कॉलरशिप खूप आहेत मुलींसाठी, एक्झाम्पल प्रगती स्कॉलरशिप आहेत. आता मुलींना फ्री एज्युकेशन दिले स्टेट गव्हर्नमेंटनं, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पण काही गोष्टी मिळत आहेत. मग ह्या मुलींसाठी स्कॉलरशिप आहेत. इतक्या स्कॉलरशिप आहेत की आपल्याला त्यातली एका दुसरी जरी मिळाली तरी बास झालं. तुम्ही म्हणा सर मार्क नाहीत आमचे, काय मिळणार. हा, बऱ्यापैकी ह्यातल्या स्कॉलरशिप मार्क्सवर असतात, पण पहिल्या मी दाखवल्या ना, इथे कुठे मार्क्स पाहिले गेले तुमचे. बांधकाम कामगार असेल किंवा पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप असेल, इथं तुमचे काय मार्क्स नाही पाहिले जातात. 90,000 तर इथंच मिळतील तुम्हाला. 90 नाही, चला 60 आणि 20 80,000 तर इथेच मिळत आहेत ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त डॉक्युमेंट्स क्लिअर करा, पटकन अप्लाय करा. ह्या स्कॉलरशिप मी ज्या दाखवलेत त्या अप्लाय करा. आणखीन तुम्हाला काही स्कॉलरशिप माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की बाकीचे विद्यार्थ्यांना पण त्या समजते स्कॉलरशिप काय असतात. ठीक आहे. हा, फेक आहे, प्रायव्हेट असतील तर थोडंसं पाहावं लागेल की फेक आहेत का, खरोखर त्या स्कॉलरशिप दिल्या जातात का. कारण काय ऐकायला मिळते आजकाल, एखादं कुठलंच प्रायव्हेट कंपनीचं दाखवतात, स्कॉलरशिप दाखवतात, त्याला 1000 रुपये भरा, 500 रुपये भरा. स्कॉलरशिप मिळवण्यासाठी बाळांनो 1 पण रुपया भरावा लागत नाही, हे पहिल्या डोक्यात घ्या. का माहितीये का, स्कॉलरशिप कोणाला देतात, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांना. सरकार असेल किंवा प्रायव्हेट कंपन्या असतील, प्रायव्हेट कंपन्या पण काय त्यांना कंपल्सरी असतं गव्हर्नमेंट कडून की एक तुमचा एवढा फायदा झालाय त्याची ठराविक रक्कम ही तुम्ही स्कॉलरशिप म्हणून द्यावी लागेल किंवा समाजासाठी तुम्हाला ती वापरावी लागेल. हे कंपल्सरी असतं. ते काय प्रत्येक कंपनी खुश होऊन करत नाही, काही कंपन्या खुश होऊन करतात, त्यांना वाटतं की आपण या समाजासाठी काहीतरी करावं, आसपासच्या लोकांसाठी काहीतरी करावं, पण गव्हर्नमेंटचे नियम आहेत ते. मग त्या प्रायव्हेट असतात, त्यामुळे तुम्हाला त्यांची गरज पण असेल स्कॉलरशिपची. स्कॉलरशिप गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते, त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी पैसे वगैरे काही नसतात. नाहीतर ऐकतोय आम्ही 500 1000 रुपये फी ठेवले, 5000 फी ठेवले, ते सगळे स्कॅम असतात, फ्रॉड असतात. त्यामुळे प्रायव्हेट स्कॉलरशिपला चाललाय, विचार करा फक्त की काय आहे. फुकट असेल तिथे ते मिळतं तुम्हाला, त्यामुळे थोडीशी प्रायव्हेट बद्दल चौकशी करा. गव्हर्नमेंट तर व्यवस्थितच आहे. ठीक आहे. ह्या स्कॉलरशिप दिलेत. आणखीन तुम्हाला स्कॉलरशिप काय वाटतायत तर कमेंट करा, त्याच्या व्हिडिओ वगैरे आपण नंतर बनवू. ओके, चला, थँक्यू.